6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 7 धावा. सिक्स बॉल अँड 7 टू विन. सहा चेंडूंनी 7 धावांची गरज आहे. गोलंदाज अनिकेत असुद्धा लेफ्ट आर्म गोलंदाज चेंडू आपण बघतोय. झेल ऋषभ शर्मा चूक करणार नाहीये. चांगला लेग ब्रेक टाकतो गोलंदाज अनिकेत आणि त्यांनी विकेट काढली पहिल्या चेंडूवर. सहा चेंडू 7 धावांची गरज असताना आपण बघितलं अनिकेतने विकेट काढली आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूवर. फलंदाज बाद होते तो समीर आणि स्क्वेअर लेग मध्ये कुठलीही चूक न करता चांगला झेल फिनिश केला तो ऋषभ शर्माने. पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची अजूनही गरज आहे. 7 धावा अजूनही करायच्या 5 चेंडू मध्ये. क्लोज मॅच बघायला मिळते. फलंदाज पोहोचले स्ट्रायकिंग केलं चेतन. सामन्याचा गणित मागाच्या षटकाने पुढे बिघडलं होतं. हवेमध्ये चेंडू आहे. झेल उडाला पुन्हा ऋषभ शर्मा ऍक्शन मध्ये येतोय. चेंडूच्या खाली जज करतोय. जजमेंट चाललं त्याच्याकडे. बॅक टू बॅक विकेट फॉर अनिकेत. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. काय सामना होता कुठे आला कुठे बघा. जबरदस्त क्रिकेट दोन्ही संघ दाखवत असताना जिथे 7 चेंडू 13ची गरज असताना षटकार मारला होता बॅटिंग टीमने आणि त्याच संघाच्या मात्र लगेचच बॅक टू बॅक 2 विकेट काढले ते अनिकेतने. बॅक टू बॅक 2 विकेट. सामन्याला कलाटणी मिळाली आहे या विकेट्सने आणि सामना पूर्णपणे झुकलाय पुन्हा एकदा तो अश्वी 11 टायगर संघाच्या बाजूने. राहुलची विकेट मिळाली. राहुलच्या पाठोपाठ सगळ्यांनी आता नंबर लावलेत. फक्त जाता बाहेर येत आहेत. जाताना बाहेर येत आहेत आणि विकेट्स इथे परत गमावत असताना आपण बघतोय तो म्हणजेच बॅटिंग करणारा गार्डियन संघ. ज्या संघाला आतापर्यंत कोणीच रोखलं नव्हतं लीग मध्ये. तो संघ अनस्टॉपेबल होता. हॅट्रिक बॉल. 4 चेंडू 7ची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी. फलंदाज पोहोचलाय तो प्रेम. हॅट्रिक बॉल फॉर अनिकेत. 4 चेंडू आणि गरजेची 7 धावांची. 4 चेंडू 7 धावा. मॅच स्टार्ट करा. मॅच स्पीडअप करा. 4 चेंडू 7 धावा. हॅट्रिक बॉल. ओ अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिसंट बॉलिंग. प्रेशर प्रेशर ऑन प्रेशर. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. मॅग्निफिसंट बॉलिंग. 6 चेंडू 7 धावांची गरज. आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव टाकलेत. 2 विकेट सुद्धा काढलेत या अनिकेतने. सामना पोहोचला. आता 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली आहे षटकामध्ये. काय कमबॅक केलंय. 7 चेंडू 13ची गरज असताना षटकार आपण बघितला होता गार्डियन्स कडून. त्यामुळे समीकरणाला 6 चेंडू 6 धावा. 6 चेंडू 7 धावा आणि सामना आपण बघतोय की अजूनही 7 धावाच करायचे आहेत पण चेंडू कमी झाले. अवघे 3 चेंडू उरलेत. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू सचिनचा. हो पूल केल्या चेंडूला. तिथे ऋषभ त्या ठिकाणी चेंडू कव्हर करतोय. फेक करतो तोपर्यंत एकच धाव. काय सामना काय सामना काय मॅच रंगली आहे. अब हवाई करेंगी रोशनी का फैसला. जिस दिए में दम होगा वही जलता रहेगा. हा षटकार एक तुम्हाला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. स्ट्राईक एंडला पोहोचला तो नरेंद्र. नरेंद्र ऑन स्ट्राईक.
Oh, what a delivery! What a bowling! Man with the golden arm. सहा चेंडू आणि 7 धावांची गरज असताना काय गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, 2 डॉट, 2 विकेट आणि 1 धाव फक्त. वॉट अ बॉलिंग. बघायचं या मुमेंटला या चेंडू षटकार येणार की हा चेंडू डॉट करून या स्पर्धेच्या बक्षीसपत्र फेरीमध्ये प्रवेश करणार तो अश्विन 11 टायगर. ओ व्हॉट अ डिलिव्हरी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. मॅच विन. सामना जिंकलाय. ज्या संघाला आतापर्यंत कोणीच समोर त्याचा प्रवास इथे मात्र समाप्त केलाय. अश्विन 11 टायगर संघाने सामने ते जिंकत असताना समोरच्या संघाला शेवटच्या टप्प्यात रोखलाय आणि थेट बक्षीसपत्र फेरीमध्ये प्रवेश केलाय अश्विन 11 टायगर. अभिनंदन टीम अश्विन 11 टायगर. कॅप्टन ॲग्नेल